उज्जैनच्या कालभैरवाच्या डोक्यावर मराठा मावळ्यांची पगडी। पण तुम्हाला माहिती आहे का ती कोणी घातली आणि का घातली? ही गोष्ट आहे त्या महान योद्ध्याची ज्याच्या शौर्याने उत्तर भारत थरथरला होता। 1771 साली मराठा साम्राज्याचं नेतृत्व करत महादजी शिंदे दिल्लीपर्यंत पोहोचले। पानिपतच्या झालेल्या पराभवानंतर त्यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत भगवा पुन्हा दिल्लीवर फडकेल तोपर्यंत मी डोक्यावर पगडी घालणार नाही। महादजीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी रोहिल्या अफगाणींना चारी मुंड्यात चित्त केलं। दिल्ली पुन्हा जिंकली आणि मराठ्यांचा भगवा पुन्हा दिल्लीच्या गडावर फडकवला। पण महादजींनी ती पगडी स्वतःच्या डोक्यावर घातली नाही, ती त्यांनी उज्जैनच्या कालभैरवाच्या डोक्यावर अर्पण केली। कारण ते मानायचे कालभैरव म्हणजे उज्जैन नगरीचे सेनापती, ज्याने विजयातही नम्रता राखली आणि देवाला आपला विजय अर्पण केला। स्थानिक परंपरेनुसार युद्धाआधी त्यांनी कालभैरवाच्या मंदिरात जाऊन पगडी अर्पण करत देवापुढे साकडं घातलं होतं। देवा जर विजय दिलास तर मंदिराचं जीर्णोद्धार करेन, आणि विजय मिळाल्यानंतर त्यांनी वचन पाळलं, मंदिर दुरुस्त केलं आणि तीच मराठा मावळा पगडी देवाच्या डोक्यावर बांधली। आजही उज्जैन कालभैरवाच्या डोक्यावर असलेली ती पगडी फक्त वस्त्र नाही, ती मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची, श्रद्धेची आणि अभिमानाची जिवंत साक्ष आहे। जर तुम्हालाही मराठा साम्राज्याचा इतिहास जगाला दाखवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र असं लिहा।